नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ शेअर करत जा, लाईक करत जा आणि कमेंट पण नक्कीच करत जा बरं का. तुमच्या कमेंटमुळे मला काही सुधारणा पण करता येतील आणि म्हणजे कसा रिस्पॉन्स व्हिडिओ वगैरे छान बनवत असेल तर अजून उत्साह वाढेल. मग चला, तर आजची गडबड कशाची होती. लवकरच उठलं होतं बरं का, सकाळी 4 वाजताच उठलो होतो. आई तर आमच्या आधीच उठलेल्या, अर्धा तास तर त्यांचं चाललं होतं. त्या अर्ध्या तास उठून त्यांच्या आंघोळ पांघोळ करून कणिक वगैरे मळून झाली होती. मग काय, आईला आणि आबांना जायचं होतं देवदर्शनासाठी, त्याच्यामुळं आम्ही लवकर उठलो. मग काही सगळं आवरून घेतलं. म्हणजे ताईंनी दोघींनी चपात्याला ताईंनी लाटल्यात, आईंनी भाजल्या आणि मी बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची मिरची करून घेतली. थोडा टाईम होता, त्यामध्येच माझ्या टाचांना खूप वेदना होतात सकाळ सकाळ उठल्याच्या नंतरनं. त्यामुळे थोडा टाचाचा व्यायाम केला बरं का. नंतरनं सगळं बनवून झाल्याच्या नंतरनं डब्बा वगैरे पॅक करून ठेवले. डब्यामध्ये पिवळा बटाटा, शेंगदाण्याची मिरची, चपात्या आणि चपात्यावरती जवसाची मिरची आणि एका छोट्या डब्यामध्ये लोणचं दिलं. आणि मी आदल्या दिवशीच बर्फी बनवून ठेवली होती, तर बर्फी पण दिली बरं का, गोड काहीतरी सोबत. आम्ही दोघींनी दुईकून आवरावर केली. मग आईने तोपर्यंत त्यांचं आवरायला घेतलं. साडी वगैरे घालायला घेतली. बॅग वगैरे भरलीच होती, पण काही राहिलं वगैरे आम्ही बघत होतो. पण त्यांनी नवीन स्टोल आणला होता, तो पण आम्हाला दाखवत होत्या कसा आहे काय. मग त्यांची साडीला पिन वगैरे केली, व्यवस्थित त्यांचं आवरून दिला. आणि मग नंतरनं आवरल्याच्या नंतरनं मग यांना उठवलं. त्यांना गाडीवरती सोडवणार होते गावामध्ये. त्यांना उठवल्याच्या नंतरनं सगळं आवरलेलं. मग दोघांनी दर्शन घेतले, देवाला चालले होते म्हणून दर्शन घेतले. मज्जा मस्ती आमची चालूच होती. मग काय, त्यांना सोडवायला रोडवरती गेलो. त्यांना सोडवायला हे गाडी घेऊन गेले. नंतरनं त्यांना सोडून ते येऊस्तोपर्यंत आम्ही मग मी रूममध्ये जाऊन ताई झोपल्या आणि माझं चाललं होतं व्यायाम. टाचा दुखत होत्या, मग थोडासा व्यायाम केला. नंतरनं मस्त अशा आंघोळ वगैरे केली, केस वगैरे धुतले, कारण का पहिला गुरुवार होता. मग मी गुरुवारचा उपवास करणार होते, त्यामुळे मस्त असा फ्रेश झाले. नंतरनं मस्त असा चहा घेतला. उपवास होता म्हणल्यावर चहा तर व्हायलाच पाहिजे. मस्त बाहेरच्या वातावरणामध्ये बसून चहा पिले. नंतरनं झाली स्वयंपाकाची तयारी. सगळा स्वयंपाक वगैरे पटपट पटपट आवरून घेतला, कारण का आद्विक पण शाळेत जाणार होता आणि ह्यांना पण कामावरती जायचं होतं, त्यामुळे पटपट आवरायचं काम चालू होतं. ताई बाहेर कपडे धुत होत्या, माझा स्वयंपाक चालू होता, चपात्या वगैरे लाटायचं चाललेलं. सकाळची गडबड शक्यतो सगळ्यांची अशीच चालू असते बरं का, त्यामुळे व्हिडिओ घेणं पण पॉसिबल होत नाही. पण त्या ह्याच्यातच मी थोडासा व्हिडिओ घेतला. मग काही आद्विकला ह्यांनी उठवला आणि आम्हाला आंघोळीचा खूप कंटाळा आहे, त्याच्यामुळं मग मी उरकायचं नाही, त्याच्यामुळं मग मी बडबड करत होते त्याला. मग ते दोघं आलते. मग पप्पाला म्हणलं त्याला आंघोळ घाला. मग ह्यांनी आंघोळ वगैरे त्याला घालायला नेलं. मग मी बडबड करत होते तर तो रडायला लागला बरं का. नंतरनं डबे वगैरे पॅक केला आद्विकचा, आणि यांचा पण डबा भरून ठेवला. म्हणजे कसं, बाकीची कामं नंतर, राहिलेल्या चपात्या वगैरे आणि भाजी पण नंतर करणार होते. आधी त्यांचं आवरून दिलं. ते एकदा गेले दोघं की मग आपलं दिवसभर चालतंय. मग आद्विकचं आवरल्यानंतर त्याला बदाम वगैरे खायला दिले, तो खाऊन घेतला आणि त्याचा मेकअप करायला त्याचं टिफिन वगैरे पॅक करून ठेवला. मग हे गेले. आद्विकच्या आधी हे जातात आणि नंतर आद्विक जातो. मग हे गेले कामावरती. नंतर आद्विकचा मेकअप वगैरे करून दिला आणि त्याला गंध लावत होते. तो व्हिडिओ पाहत होता, त्यामुळे त्याला छान वाटत होतं. त्याची ॲक्टिंग चालू होती, असं चेहऱ्याचा हावभाव वगैरे चालूच होते. त्याची मज्जा मस्ती कायमस्वरूपी चालूच असते, कारण का तो खूप वापाट आहे, असं शांत नाही आहे. मग काय, आम्ही बसची वाट बघत बसलो. तोच बस आली. मग आद्विक बसून बाय बाय करत होता मला. मग मी आले घरी आणि मला उपवास असल्यामुळं, उपवासा दिवशी खिचडी अजिबात खाऊ वाटत नाही. मग मी बटाटा आणि शेंगदाणे उकडायला घातले, वेपर्स पण तळले जरा, आणि तिथला पसारा सगळा आवरून घेतला आधी. मग बाकीच्यांना भाजी पण करायची होती आणि भाकरी पण करायच्या होत्या. मला आधी बटाटा वगैरे उकडायला घातला, तोपर्यंत म्हणलं भाजी वगैरे करूच तोपर्यंत उकडून निघन. मग भाजी वगैरे केली. शिल्लक रात्रीचं भरपूर राहिलेलं होतं. मग आम्ही कोंबड्या केल्यात, तर त्या कोंबड्यांना खाण्यासाठी मी ते चालवलं होतं. तर बघा, त्यांना खाण्यासाठी किती त्यांची गडबड. नुसते सगळे पटापटा पटापटा गोळा झाले. मला ते टाकून पण द्यायना खाली, एवढी त्यांची खाण्यासाठी गडबड. सगळे गोळा होऊन येतात बरं का. मग नंतरनं म्हणलं चला आता आवरावं पटपट, कारण का भुका लागलेली असते सगळ्यांना. बराच वेळ होऊन जातो ना. आद्विक 8 वाजता जातो. मग नंतरनं भाजी तर करून घेतली. नंतरनं भाकरी करण्यासाठी जुन्या घरात आले आणि शेगडीवरती मस्त चुलीसारख्या भाकरी होतात बरं का.
त्यामुळे आम्ही खास करून ह्या शेगडीवरतीच भाकरी करतो. कारण का मस्त चुलीवल्या भाकरीसारखा कडक खरपूस असा पापोडा वगैरे येतो. मग पटपट भाकरी करून घेतल्या. नंतर मग मला देवाची देवपूजा वगैरे करायची होती. पण त्याच्या आधीच पावसाचे आगमन झाले बरं का. पाऊस इतका प्रचंड म्हणजे प्रचंड नाही म्हणता येणार बरं का, पण वारं वगैरे होतं, पण आला भरपूर तसा तर. पाऊस चांगला आता म्हटलं बरं आहे, श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आणि पावसाचे आगमन चांगलं आहे. मग काय नंतर ना मग घेतलं वेपर्स वगैरे तळून घेतले आणि माझा उपवासाचा बटाटा वगैरे उकडलेला त्याचे साल वगैरे काढून तो पण परतून घेतला. नंतर ना देवाची पूजा वगैरे करायची होती. मग मला लागत होती फुलं. आता पाऊस झाल्यामुळं रानाकडे जायला तर सगळा थोडासा चिखलच झालता तिकडं. पण म्हणलं चला फुलांशिवाय काय देवपूजा आपली छान वाटणार नाही. छान वाटतं फुलं वगैरे असतील तर देवपूजा करायला. नाहीतर मग काही साहित्य म्हणजे फुलं वगैरे नसतील तर देवपूजा करायला पण जास्त उत्साह वगैरे येत नाही. मग खरं तर उपवास धरण्याचं कारण म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला आहे ना गुरुवार करायचे होते. श्री स्वामी समर्थांचं मला थोडंसं आहे लागलेलं वेड म्हणजे थोडंसं, त्यामुळं मग मी श्रावणातल्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात केली. मग फुलं आणायला गेले रानामधून. आईंनी ना झेंडूची रोपं लावलेली, त्याला मस्त अशी फुलं लागली होती. राना म्हणजे घराच्याच पाठीमागं. मग तिथली फुलं वगैरे घेऊन आली आणि नंतर देवपूजा सगळं आवरलेलं, मग देवपूजा करायला घेतली. मस्त अशी देवपूजा केली चांगली. आधी तर देवपूजा केलेलीच होती, पण मी परत माझं थोडंसं उपवास होता त्यामुळे थोडीशी परत केली बरं का. कारण का आई देवाला जायच्या होत्या, मग आई देवपूजा करून देवाला गेलत्या. मग मस्त देवपूजा वगैरे केली, हळदी कुंकू वगैरे लावलं, तुळशीची पण पूजा केली, अगरबत्ती वगैरे लावली. नंतर तर खूप भूक लागलेली, उपवास कधी धरत नाही. मग काय आजीनं आम्ही बसलो फराळाचं करायला. ताई नंतर बसणार होत्या, त्यांना पाऊस येत होता त्यामुळे कपडे भरपूर होते. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.